नमस्कार, हाय, हॅलो, मी श्रिया आपलं स्वागत करते. आज आपण भेट दिली आहे अंध रोजगार केंद्र गडिंग्लज येथे. या आपण अंध बांधव आणि भगिनींना भेट दिली आहे. यामुळे हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नेत्रदान चळवळ हा पहिला टप्पा आहे, जो 29 ऑक्टोबर 2012ला सुरू करण्यात आला. या चळवळीमध्ये नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर सदानंद पाटणे यांचे सहकार्य लाभलं. या नेत्रदान चळवळीचा दुसरा टप्पा म्हणजे हे अंधांचे रोजगार केंद्र सुरू करण्यात आले, जे की 17 जुलै 2023ला सुरू केले. यामधूनच दीपस्तंभ हा अंधांचा पहिला बचत गट सुरू केला, की जो राज्यातील पहिला अंधांचा बचत गट आहे. याशिवाय अंधांचं रोजगार केंद्र सुरू करत असताना जागेचा मोठा प्रश्न होता. तेव्हा गडिंग्लज पंचायत समितीने ही जागा उपलब्ध करून दिली आहे. नमस्कार, मी वसंत विकास नाईक, राहणार पडगाव. मी नेत्रदान चळवळ माध्यमातून इथं काम करत असतो, म्हणजे देखभाल वगैरे हे करण्यासाठी. आपण इथं कार्यशाळा केल्या मागचे हेतू म्हणजे नेत्रदान चळवळ आधी सुरू केलं होतं आणि अंध लोकांचं कार्यशाळा गडिंग आजरा चंदगड या भागात घेऊन त्या अंध लोकांना एक रोजगार मिळावा, कायमस्वरूपी त्यांचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी मुंबईहून कार्यशाळेसाठी प्रशिक्षणांना आणून गडिंग आजरा चंदगड या भागात कार्यशाळा, विविध प्रकारची कार्यशाळा घेण्यात आल्या आणि ह्या माध्यमातून ह्या लोकांना रोजगार मिळावा या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आले. यामध्ये पिशव्या हे करणे, लायटिंग माळा, LED बल्ब तयार करणे, त्याच्यानंतर कंदील, दीपावलीसाठी लागणारा कंदील, त्याच्यानंतर LED बल्ब इत्यादी हे ह्या लोकांना प्रशिक्षण देऊन ह्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. माझं नाव ओंकार गणपती आयवाळे, तालुका मुक्काम कौलगे, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. मला इथे कामावर येऊन 3 वर्ष झाली. मला ह्या आधी सारखं हॉस्पिटलला जायला लागायचं, सारखं मी आजारी पडायचो आणि आता तर थोडंसं आजारी पडायचं प्रमाण कमी झालेलं आहे त्याच्यामुळं. आणि इथं येऊन खूप छान वाटते असं. माझं नाव महादेवी शंकर कांबळे, मुक्काम गिनार, पोस्ट बडगाव, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. मी आता इथं 25 वर्षे मी घरातून बाहेर पडले नव्हते, पण मला इथं सरांनी माझ्या घरापर्यंत आले, माझी मुलाखत घेतली, सरांची मुलाखत मी घेतली. आमचे गावातले कार्यकर्ते, आमच्या शेजारी गावाजवळ असलेले आमचे कार्यकर्ते, वसंतांना आणि हे सगळे आमची मुलाखत घेऊन आमच्याशी सपोर्ट दिले. आणि आता आम्ही इथं अंधांच्या रोजगार केंद्रामध्ये आमचं हे
खूप छान आता इथं आल्यापासून मला वाटतं. आणि इथं आम्ही आता LED बल्ब, चार्जिंग बल्ब, लायटिंग माळा, आकाशे कंदील, कापडी पिशव्या हे सगळं आम्ही बनवतो. आणि आमच्यासारखे अंध बांधव लहान थोर असतील या अंधांच्या रोजगारापर्यंत रोजगार केंद्रापर्यंत यावं आणि या संस्थेचा आनंद घ्यावा आणि ह्या अंधांच्या रोजगार केंद्रामध्ये येऊन त्यांनी आनंद लुटावा. इथे आम्ही 3 वर्ष झाली काम करतोय. इथं आल्यापासून एकदम असं मस्त वाटतंय, आनंद वाटतंय आणि घरातील काही असलेले टेन्शन प्रॉब्लेम इथं आल्यानंतर विसरायला होतात. आणि आमच्यासारखे बंधू भगिनी असल्यामुळे आम्ही एकमेकाचे प्रॉब्लेम एकमेकांसमोर सॉल्व्ह करतो. म्हणजे बोलून अनुभव मन हलकं करून त्यांना असं मस्त आनंदात राहतो. राजेंद्र तुकाराम कांबळे, गाव हळीबुद्रुक, तालुका गडिंग्लज, वय 49. मी सध्या इथे 15 ते 20 दिवस काम करत आहे. आल्यापासून समाधान वाटते. बसने येतोय, बसने जातोय, काही अडचण होत नाही. त्याच्यामुळे मला थोडं धाडसही आली प्रवासाचं, इथे इकडे तिकडे करण्याचं. त्याच्यामुळे घरी बसून होतो, फक्त डोक्यात विचार, टेन्शन हेच होतं. इथं आल्यापासून सगळं विसरलो आहे. कामाला इथं आल्यापासून फक्त काम शिकायच्या मागे लागलो आहे आणि कामात माझं म्हणलं. नमस्ते, मी दिलशाद गुलाब मकानदार, राहणार आत्याळ. मी 3 वर्षापासून इथं कार्यरत आहे. परत ह्यांना शिकवताना मला जास्त म्हणजे आनंद वाटतो आणि ह्यांच्याकडे असं आत्मविश्वास आहे की जे आपण शिकवलो ते त्यांनी आत्मसात करून घेतलं आहे. कोणतेही म्हणजे काम, आकाशकंदील, कापडी पिशव्या असं पूर्ण काय शिकवाल ते आत्मसात करून घेतात. त्यांच्याकडे चांगली जिद्द आहे.